तर नमस्कार मित्रांनो. तर काल आणि आज आपला काय झाला हे तुम्हाला दाखवतो. कारण काल पण मी यूट्यूबवर सांगायचा मला टाईम नाही भेटला आणि आज म्हणून मी दोन्ही ट्रेड एकत्र एक्सप्लेन करतो. आणि कालचा तर तुम्ही बघायला गेलं तर काल मी बोललो होतो की टायमिंग किती महत्त्वाचं आहे ट्रेडिंग करताना. आणि इथं बघा काल पूर्ण दिवस साईडवेज होता मार्केट. इथं बघा RSI साईडवेज आहे, मला दाखवतो. हे बघा, हा इथं पण RSI साईडवेज आहे, इथं पण मार्केट साईडवेज आहे, राईट. इथं पण मार्केट साईड होता, पण काय झालं, इथं पण मार्केट साईडवेज आहे. तर इथं बघा काय झालं. इथं तुम्ही 2 वाजता बघाल ना, इथं एक RSIने 60 क्रॉस केला आणि इथं 60 क्रॉस केला. तर मी काय केला, तर 60 क्रॉस करणाऱ्या कॅन्डलचा हाय आहे काहीतरी 877. तर मी 850चा कॉल ॲड करून ठेवला होता, पण तिथं त्यांनी क्रॉस नव्हता केला आणि तिथून मार्केट खाली पण आता. पण इथं व्हॉल्टिलिटीमध्ये माझे 2 स्टॉप लॉस गेले आणि मी ट्रेडिंग बंद केली. कारण काल ट्रेडिंग करायची म्हणून मी केली, त्याच्यामुळे माझा लॉस झाला. आणि टायमिंग पण बघितला नाही, कारण हा 2:30 वाजताच्या नंतरच पूर्ण टायमिंग होता. 2च्या 2:15च्या नंतरच मला ट्रेड भेटला होता काहीतरी. 2:30 वाजले होते, 2:30च्या नंतरच मी ट्रेड केला होता, त्याच्यामुळे त्यात स्टॉप लॉस हिट झाला. आणि तर इथं काहीतरी आपला काल 1600चा लॉस झाला. आणि आजचा ट्रेड सांगायला गेलो तर आज आपले पण 2 वेळा इथं व्हॉल्टिलिटीमध्ये स्टॉप लॉस हिट झाले या लेवलला. आज बघा, आज काय झालं, मार्केटने जसं आज इथं गॅप अप ओपन केला आणि गॅप अप ओपन माझी एक स्ट्रॅटेजी आहे, ती मी यूज करायला गेलो, पण मी लवकर एंट्री केली. इकडे लवकर एंट्री केली या लेवलला. मी खूप लवकर एंट्री केली, कारण मी इथं ही कॅन्डल क्रॉस व्हायच्या पर्यंत एंट्री, तर इथं व्हॉल्टिलिटीमध्ये आपले स्टॉप लॉस हिट झाले. आणि त्याच्यामुळे मी पण ट्रेडिंग बंद केली, कारण मी बाहेर पण गेलो होतो आज. त्याच्यानंतर जर आपण बघितलं, जर मी तिसरी एंट्री केली असतं तर नक्की तो ट्रेड चालला असता. पण मी माझे स्टॉप लॉस हिट झाले, मी कामामुळे बाहेर पण गेलो. नाहीतर आपलं इथं नक्कीच आपला काहीतरी 4-5 हजारचा प्रॉफिट झाला असता, 3-4 हजार. कारण बरोबर एंट्री होती, कारण फक्त मला एक थर्ड एंट्री घ्यायची होती. इकडे थर्ड एंट्री मस्त आपली चालली असती या लेवलला नाही. ही स्ट्राईक प्राईस पण तुम्हाला दाखवतो, 24,800चा 400चा कॉल बघा. इथं आपले स्टॉप लॉस हिट झाले काहीतरी. त्याच्यानंतर मग मी एक एंट्री केली आणि इथं आपलं काहीतरी स्टॉप लॉस काहीतरी आपला पूर्ण हे करून आपला काहीतरी 900चा एक प्रॉफिट पण झाला, एक लॉस पण. त्याच्यामुळे मी इथं एंट्री केलीच त्यानंतर. त्याच्यामुळे आपला काहीतरी आज मी तुम्हाला दाखवू, तर नंतर आपला ट्रेड चालला, पण मी तेव्हा एंट्री घेतली नाही. आणि आज तुम्हाला 967चा लॉस झाला आहे आज. तर हेच असतं, लॉसेस कमी आहेत म्हणून मला काय एवढं वाटत नाही. आपल्याला हेच बघायचं, लॉसेस जेवढे कमी होईल. काल पण 1600 दिला, आज पण 900. तर इट्स ओके. 2500 रुपयेचा लॉस झाला आहे 2 दिवसात, पण काय नाही. आपला एक ट्रेडचा प्रॉफिट पण आपण 4-5 हजाराचा घेतो. तर 2 दिवसात असे छोटे लॉसेस घेतले तर आपल्याला काय फरक नाही पडणार. पण एवढाच आहे की मोठे लॉसेस नाही घ्यायचे. आणि होतात केव्हा चुक्या होतात ट्रेडिंग करताना, आपले माइंडसेट वर्क करत नाही केव्हा, त्याच्यामुळे चुक्या पण होतील. पण त्या चुक्या नेहमी आपल्याला रिपीट नाही करायच्यात, हेच लक्षात घ्यायचं. आणि असेच जर व्हिडिओ पाहिजे असेल तर यूट्यूबला सबस्क्राईब करा, लाईक करा. मी असेच तुम्हाला व्हिडिओज दाखवेन. आणि काही लर्निंग व्हिडिओज पाहिजे असेल तर नक्की कमेंट करा. थँक्यू.